आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक हिंदू साहेबांना नाही समजले गीता वेद पुराण. विषय श्रीमद भगवत गीता चारही वेदांचा सार आहे, म्हणजेच संक्षिप्त रूप आहे. प्रश्न 11. सनातन धर्माला म्हणजे पंथाला वैदिक धर्म तसेच हिंदू धर्म कधीपासून म्हटले जाऊ लागले? उत्तर. जैन संस्कृती कोश पुस्तकात सांगितले आहे की जो राजा ऋषभदेवजी यांचा नातू भरत याचा मुलगा म्हणजे ऋषभदेवजी यांचा नातू मरीचित झाला आहे, त्यांना ऋषभदेवजी यांनी दीक्षा म्हणजे धर्मदेशना दिली होती. मरीचीने आपल्या अनुभवातून तसेच आपले गुरुजी व आजोबा ऋषभदेवजी यांच्याकडून प्राप्त मनमानी आचरणाच्या आधारे आपली साधना केली. त्याच मरीची ऋषीने वैदिक धर्माची स्थापना केली. त्यालाच इसवी सन पूर्व 508 वर्षांपासून हिंदू धर्म म्हटले जाऊ लागले. हिंदू समाज आपल्या धर्माला सनातन धर्म आणि वैदिक धर्म देखील म्हणतो. हिंदू धर्म हे नाव आदिशंकराचार्य यांच्यानंतर प्रचलित झाले. श्री आदिशंकराचार्यजींद्वारे चालविलेल्या भक्ती मार्गाचा स्वीकार करणारे हिंदू म्हणवले, जे सर्व सनातन धर्माला मानत होते. वर्तमानात देखील हिंदू स्वतःला कधीकधी सनातनी म्हणजे सनातन धर्माला मानणारे देखील म्हणतात. आपल्या हिंदू धर्माला सनातन धर्म देखील म्हणतात. आदिशंकराचार्यजी यांचा जन्म हजरत ईसाजीच्या 508 वर्षांपूर्वी झाला. त्यावेळी कलियुगाचे 3000 वर्षे पूर्ण झालेले होते. म्हणजे सन 2013 पासून गणना केली तर आदिशंकराचार्यजी यांचा जन्म 2521 वर्षांपूर्वी झाला आणि सन 2013 पर्यंत कलियुग 3000 अधिक 2521 म्हणजे 5521 वर्षे इतके झाले आहे. श्री आदिशंकराचार्यजी यांनी भारत देशाच्या चारही दिशांना 4 मठांची म्हणजे आश्रमांची स्थापना केली होती, ज्यांची नावे आहेत: 1. शारदा मठ, 2. गोवर्धन मठ, 3. ज्योतिर्मठ, 4. शृंगेरी मठ.